दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आणि सुसज्ज जेटीचे लोकार्पण मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या सुविधेमुळे पर्यटकांना आता अधिक सुरक्षित आणि सुलभ सागरी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबवण्यात आलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 93.56 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत 250 मीटर लांबीची लाट रोधक भिंत, आधुनिक पाईल जेट्टी तसेच अॅल्युमिनियम गँगवे उभारण्यात आले आहेत. समुद्रातील उंच लाटा, भरती ओहोटी आणि खराब हवामानाच्या परिस्थितीतही पर्यटकांना सुरक्षित बोट प्रवास आणि चढउताराची सुविधा उपलब्ध होणार आहे. दरवर्षी मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी 3.5 ते 4 लाख पर्यटक भेट देतात. नव्या जेटीमुळे या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून पर्यटनाला अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामध्ये मत्स्य व्यवसायासाठीही विविध आधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. त्यामध्ये मासळी लिलावगृह, जाळी विणण्याचे शेड, विश्रामगृह, बोट पार्किंग, रेडिओ कम्युनिकेशन सेंटर तसेच स्वच्छतागृहांचा समावेश आहे. या सुविधांमुळे मुरुड परिसरातील पर्यटनासोबतच स्थानिक रोजगार निर्मिती आणि मत्स्य व्यवसायालाही मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. आज आपल्या मुरुड जंजिराच्या इकडचा जो प्रवासी जेटी जो 111 कोटीचा जो हा प्रकल्प आहे, जो आमच्या बंदर खातं आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून आज पूर्ण केलेला आहे, त्याचं लोकार्पण उद्घाटन सन्मान्य सुनील तटकरेजींच्या हस्ते झालेलं आहे, असं मी सर्वप्रथम इथे जाहीर करतो. तटकरे साहेबांच्या नंतर भाषण करणं हे कितीही या प्रोटोकॉल नावाची नाटकं असली तरी माझ्यासाठी तसं अडचणीचं आहे. कारण का तटकरे साहेब, आमचे वडील राणे साहेब आणि तटकरे साहेबांचं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एक मोठं नाव आहे आणि आमच्यासारखे असंख्य तरुण त्यांच्याच नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. आणि म्हणून साहेब आज इथे आले. आमचे भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, आमच्या नगराध्यक्षताई, जिल्हा परिषद सदस्य सगळे एकत्र मिळून हे आता अतिशय महत्वाच्या अशा प्रकल्पाचं आपण भूमिपूजन किंबहुना लोकार्पण आपण केलेलं आहे. मला आठवतो काही दिवसा अगोदर पासून काय आमचे पत्रकार मित्र, काही आमचे इलेक्ट्रॉनिक चॅनल बातमीच्या दृष्टिकोनातून जी जागरूकता आणली पाहिजे, ते ह्या भागामध्ये येणारे जे पर्यटक आहेत, प्रवासी आहेत, त्यांना जी गैरसोय होत होती, काय अपघात होत होते, त्याच्यामुळे त्यांनी बातम्या राज्यभर प्रसिद्ध केल्या. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. आज राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि पवार मॅडम यांच्या नेतृत्वात आमच्या बंदर खातं आज या राज्यामध्ये प्रामुख्याने 877 किलोमीटर असलेली आपली ही किनारपट्टी, ह्याला आम्ही विकसित कसं करू शकतो, रोजगाराची संधी कशी आम्ही उपलब्ध करू शकतो आणि त्याचबरोबर पर्यटनाला चालना कशी देऊ शकतो, या दृष्टिकोनातून असंख्य प्रकल्पांचे ना आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने एक एक पूर्णत्व घेऊन चाललेलं आहे. तटकरे साहेबांनी मी आवर्जून उल्लेख करेन की मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर खात्यामध्ये असलेली अखर्चित निधीवर पहिलं मी लक्ष घालतो. प्रकल्प आपण सगळेजण प्रस्तावित करायचो, पण यात ते प्रकल्प पूर्ण व्हायचे नाही, निधी तिथे पडून असायची. आणि दरवर्षी जेव्हा आम्ही सागरमालाच्या निमित्ताने पैसे मागायला जायचो किंवा आमचे अजितदादा पवार साहेब जेव्हा अर्थमंत्री होते, तेव्हा सर्वात पहिलं बोट ठेवलं जायचं की गेल्या वर्षीची निधी तुम्ही खर्च केली नाही, तर या वर्षी तुम्ही का मागायला येता, हा सर्वात पहिला प्रश्न असा आहे. आणि म्हणून आम्ही खातं म्हणून, डिपार्टमेंट म्हणून आम्ही एवढा निश्चित केलं की असलेले जेवढे प्रकल्प आहेत, त्याच्या जेवढी अडचणी आहेत, दर महिन्याला तटकरे साहेब आम्ही एकदा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड म्हणून बसतो आणि त्या प्रकल्पाला चालना देण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी जी काय ताकद लागेल, जे काय अडचणी आहेत, ते सगळे दूर करून हे प्रकल्प योग्य वेळी चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळे आमच्या डिपार्टमेंट म्हणून आम्ही काम करतो. आणि म्हणून खात्याच्या प्रत्येक अधिकाऱ्याला माहिती आहे की महिन्यातून एकदा मंत्री महोदयांना आणि त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना उत्तरं द्यायची आहे आणि म्हणून कुठेही चालढकल होत नाही
आणि म्हणून जेवढे प्रकल्पाची आपण इथे अपेक्षा ठेवत आहात, आज इथे हा प्रकल्पाचं लोकार्पण झालेला आहे. आपला पद्मदुर्ग किल्ल्याच्या संदर्भात काही सूचना आमच्या खासदार साहेब आणि अन्य सहकाऱ्यांनी केलेल्या आहेत. मी आपल्याला विश्वास देतो, ह्या सर्व प्रकल्पांच्या मुळे कोकणाच्या किनारपट्टीला येणाऱ्या कालावधीमध्ये येणारं महत्व आणि पर्यटनाला चालना आणि रोजगाराची संधी या सगळ्या दृष्टिकोनातून आमचं महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि बंदर खातं कुठेही कमी पडणार नाही, हा विश्वास व्यासपीठाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्या जणांना देतो. शेवटी आमचा हा किनारपट्टीचा भाग आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा आम्ही जातो तेव्हा जे एक वेगळं चित्र पाहायला मिळतं, तेव्हा आम्ही कुठे कमी पडतो हा नेहमी आमच्या समोर प्रश्न असतो. प्रवासी वाहतूक हा आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि म्हणून मुंबईमध्ये मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून जसं आम्ही मुंबईला आणि MMR ला जोडतोय, तसंच मी तटकरे साहेबांची मी गाडीमध्ये बोलत होतो, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे तीनही जिल्हे येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आपण रस्ता आहे, रेल्वे आहे, तसं जलवाहतुकीच्या माध्यमातून आपण जोडायचं, जेणेकरून व्यापार असेल, पर्यटन असेल, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या निमित्ताने चालना मिळते. आणि आता तर काही दिवसा अगोदर जसं आदरणीय पंतप्रधानांनी आवाहन केलंय की बाहेरगावी आता आपल्याला जायचं सगळे कार्यक्रम रद्द करायचे, म्हणजे आपलं डोमेस्टिक टुरिझम म्हणजे देश अंतर्गत असलेल्या पर्यटनाला चालना आता मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे. म्हणून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असलेले जेवढे व्यावसायिक आहेत त्यांना मी आवर्जून इथे या निमित्ताने आवाहन करेन की महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि पर्यटन खाते हे कसं एक दुसऱ्याशी संलग्न आहे आणि म्हणून तुम्हाला जी मदत लागेल, तुम्हाला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, आम्ही सगळ्या गोष्टी करण्यासाठी देण्यासाठी तयार आहोत. आम्ही कुठे वेळ कमी पडणार नाही. जे काम होईल ते दर्जेदार होईल, पण आपणही आपल्या माध्यमातून आपल्या देशामध्ये येणारे जे पर्यटक असतील, आपल्याकडे येणारे जे पर्यटक असतील त्यांनाही चांगल्यातली चांगली सेवा आपण कशी देऊ शकतो याही दृष्टिकोनातून आपण विचार करावा आणि त्यावर आपण काम करावं. आणि एक शेवटी जाता जाता एक मुद्दामून आव्हानही या निमित्ताने मी करणार आहे. आदरणीय पंतप्रधानांनी काल जसं 7 वेगवेगळे अपील केलेले आहेत, आवाहन केलेले आहेत, त्याच्यामध्ये एक महत्वाचं जे आव्हान आहे की डिझेल पेट्रोलचा कमीतचा कमी वापर आणि गाड्यांचा कमीतचा कमी वापर. आता डिझेल पेट्रोलवर काही नुसतं गाड्यात चालत नाही, आपल्या बोटीही चालतात आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड म्हणून, बंदर खातं म्हणून, राज्य सरकार म्हणून संकटातून संधी ज्याला आपण म्हणतो ते आम्हाला ही संधी आम्हाला दिसते आहे. जिथे आज आपण बोट, आता आम्ही ज्या बोटीतून आलो ते आमचा जो काही बंधू आहे त्याला सर्वात जास्त महिन्याचा खर्च हे डिझेल आणि पेट्रोलचा, त्याचे व्यावहारिक आजच्या काळामध्ये होणार नाही आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध परिस्थिती असल्यामुळे येणारा जो आव्हानात्मक काळ आहे त्याच्यामध्ये बोट मालकांनी, मच्छीमार बांधवांनी त्या बोटी इलेक्ट्रिक करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावी हे मुद्दाहून ह्या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करणार. आणि नुसतं आवाहन करणार नाही, पण त्याला लागणारी जी मदत, म्हणजे उदाहरण तुम्हाला कर्ज म्हणून ज्या बँकेतून, उदाहरण रायगड सहकारी कोऑपरेटिव्ह बँक असेल, मुंबई जिल्हा बँक असेल, या सगळ्या बँकेशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आपण ही तयारी दाखवावी, आपण मानसिकता दाखवावी आणि आमच्याशी आपण संपर्क केले. आम्ही खासदार साहेबांची मदत घेणार, आमदार साहेबांची मदत घेणार, नगराध्यक्ष मॅडमची मदत घेणार आणि जास्त ह्या बोटी आपण येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक कशा करू शकतो या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकून आपल्या पंतप्रधानांनी दिलेले विचार, केलेले आव्हान त्याला अजून बळकट करण्याचं काम आपणही आमच्या माध्यमातून करावं अशी विनंती आणि अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करीन. परत जाता जाता संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांचे सहकारी असतील, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे आमचे मिटकर असतील आणि माझे सर्व सहकारी, त्यांनी अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन आपल्यामध्ये केलं. चांगल्या दर्जाचं काम आपण ह्या निमित्ताने केलेलं आहे. स्ट्रक्चरल ऑडिट पासून सगळं काम चांगलं केलेलं आहे, कारण शेवटी त्यांना माहिती आहे मंत्री कोण आहे. स्ट्रक्चरल ऑडिट हे मीही माझ्या माध्यमातून करतो आणि म्हणून त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट आणि माझं स्ट्रक्चर ऑडिट आणि त्याच्यामध्ये जर साम्य झालं नाही तर अडचणीचा काळ येऊ शकतो हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि म्हणून एक दर्जेदार काम केल्यामुळे मी मिटकरजी, कॉन्ट्रॅक्टर, माझ्या सगळ्या डिपार्टमेंटचं मनापासून मी अभिनंदन करतो. जाता जाता जे आमच्या तटकरे साहेबांनी उल्लेख केला, कायदा आणि सुव्यवस्था राखणं एक बाजूला असेल, पण आमच्यासारखे जे
आंदोलनातून मोठे झालेले कार्यकर्ते त्यांची जरा मदत घ्या. आमच्या शब्दाला थोडं वजन आहे आणि आम्ही तसं राज्यातले सगळेच कार्यक्रम करणाऱ्या लोकांना अतिशय जवळून ओळखतो. म्हणून आमचाही थोडा उपयोग करून घ्या. आणि अशी परिस्थिती आमचं महायुतीचं सरकार असताना, आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना परत येता कामा नये. ही जबाबदारी इकडच्या संबंधित पोलिसांवर सोडून मी आणि तटकरे साहेब जाणार आहोत. लागणारी सगळी मदत सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. परत आम्ही गेल्यावरच लगेच तुम्ही आवाहन करा, पर्यटक इथे येऊन दे. उद्याचा दिवस ऐतिहासिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा दिवस आहे. आमच्या महाराजांची, शंभूराजांची जयंती आहे. म्हणून त्या दिवशी असं मोकळं आम्हाला दिसता कामा नये. आम्हाला म्हणून या दृष्टिकोनातून तुम्ही पावलं उचलावी एवढं आवाहन तुम्हाला या निमित्ताने करतो. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.